Issue of shares problem number 2. B Limited having undistributed profit of rupees 5 lakh. B Limited कडे undistributed profit 5 लाख रुपये बॅलन्स आहे. It is resolved to issue 10,000 fully paid bonus shares of rupees 10 at a premium of rupees 2 per shares. आणि कंपनीने 10,000 fully paid bonus share issue केले of rupees 10 at rupees 2 प्रीमियम पर शेअर्स. म्हणजे कंपनीने 10 रुपयाचा शेअर्स आहे पण 2 रुपये प्रीमियमने दिलाय म्हणजे 12 रुपयाला दिलेला आहे. प्रीमियम म्हणजे कंपनीने 2 रुपये एक्स्ट्रा अमाउंट घेतलेली आहे. ठीक आहे. तर 10,000 शेअर्स ठीक आहे. 10,000 शेअर्स 10 रुपये प्रमाणे म्हणजे किती 1 लाखाचे शेअर्स आणि 2 रुपये प्रीमियमचे. तर 10,000 शेअर्स वरती 2 रुपये म्हणजे 20,000 रुपये प्रीमियम. तर 1 लाख प्लस 1 लाख रुपये प्लस 20,000 म्हणजे 1,20,000 रुपयाचे शेअर्स बोनस शेअर इश्यू केले. ठीक आहे. बघा 10 रुपयाचा शेअर्स आहे पण 2 रुपये प्रीमियम आहे. मग 10,000 शेअर्स 10 रुपये प्रमाणे 1 लाखाचे शेअर्स आणि 2 रुपये प्रीमियम याप्रमाणे 10,000 गुणिले 2 20,000 रुपये प्रीमियम असे एकूण 1,20,000 रुपये किमतीचे शेअर्स काय केले इश्यू केले. मग आता कंपनीकडे अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट मध्ये किती बॅलन्स आहे 5 लाख. दोनच एंट्र्या करायच्या आहे तुम्हाला. पहिली एंट्री काय करणार की आपल्याकडे जो रिझर्व आहे त्या रिझर्व मधून बोनस शेअर सँक्शन करायचे. ठीक आहे. मग रिझर्व अकाउंटला डेबिट करतो आपण. मग रिझर्व म्हणजे काय अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट दिलंय ना मग इथे अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट अकाउंट डेबिट अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट अकाउंट लिहिलं तरी चालेल. इथे प्रॉफिट अँड लॉस अपोर्शन अकाउंट लिहिलंय ना तर तुम्ही अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट अकाउंट डेबिट 1,20,000 टू बोनस टू शेअर होल्डर अकाउंट्स. 1,20,000 रुपये आपण असे काढले. कॅल्क्युलेशन समजलं. अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट अकाउंट डेबिट टू बोनस टू शेअर होल्डर अकाउंट रुपीज 1,20,000 आणि त्याच्यानंतर बोनस शेअर इश्यू करा. मग बोनस शेअर इश्यू केले ना कोणाला शेअर होल्डर लोकांना. ते रिसिव्हर आहे. मग एंट्री काय करणार बोनस टू शेअर होल्डर अकाउंट डेबिट 1,20,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल रुपीज 1 लाख आणि टू सिक्युरिटी प्रीमियम रुपीज 20,000. 20,000 रुपये कंपनीचा प्रॉफिट आहे आणि प्रॉफिट प्रीमियम कधी पण कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर होत नाही म्हणून शेअर कॅपिटलला 1 लाख रुपये ट्रान्सफर होतील जी शेअरची व्हॅल्यू आहे ती आणि 2 रुपये जो प्रीमियम मिळाला एक्स्ट्राचा तो कंपनीचा प्रॉफिट आहे. प्रॉफिटचा बॅलन्स आणि मी क्रेडिट असतो म्हणून सिक्युरिटी प्रीमियम अकाउंटला आपण क्रेडिट केलं 20,000 रुपये. दोनच एंट्र्या. पहिली एंट्री अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट अकाउंट डेबिट टू बोनस टू शेअर होल्डर अकाउंट्स आणि बोनस टू शेअर होल्डर अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट टू शेअर सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट्स. समजला दुसरा प्रॉब्लेम. आता प्रॉब्लेम नंबर 3. तिसरा प्रॉब्लेम समजून घ्या आपण. प्रॉब्लेम नंबर 3. द शेअर कॅपिटल ऑफ सी लिमिटेड consists of 10,000 equity share of rupees 10 each at rupees 8 paid up. बघा प्रॉब्लेम जोपर्यंत प्रॉब्लेम व्यवस्थित समजत नाही तुम्हाला एंट्री समजणार नाही. काय दिलं बघा द शेअर कॅपिटल ऑफ सी लिमिटेड. सी लिमिटेडचा जो शेअर कॅपिटल आहे तो कसा दिला आहे 10,000 इक्विटी शेअर ऑफ रुपीज 10 each रुपीज 8 पेड अप म्हणजे 10,000 इक्विटी शेअर आहे 10 रुपयाला 1 पण त्याची पेड अप व्हॅल्यू किती आहे 8 रुपये. मग एक शेअर 10 रुपयाचा आहे पण पेड अप व्हॅल्यू 8 रुपये म्हणजे अजून शेअर होल्डर लोकांकडून 2 रुपये फायनल कॉल यायचा बाकी आहे. शेअर 10 रुपयाचा आहे पण पेड अप व्हॅल्यू 8 रुपये म्हणजे याचा अर्थ हे पार्टली पेड शेअर्स आहे फुल्ली पेड नाही. हे पार्टली पेड शेअर्स आहे 10 रुपयांपैकी 8 रुपये वसूल झाले पेड अप आहे 2 रुपये अजून यायचे बाकी म्हणजे फायनल कॉल यायचे बाकी आहे. ठीक आहे. There was a reserve fund rupees 2 lakh. कंपनीकडे 2 लाख रुपये रिझर्व फंड आहे म्हणजे प्री रिझर्व कंपनीकडे 2 लाख रुपये बॅलन्स पडला आहे. कंपनी डिक्लेअर अ बोनस इश्यू ऑफ रुपीज 2 पर शेअर टू बी अप्लाइड इन मेकिंग द शेअर फुली पेड. म्हणजे काय की कंपनीने काय केलं की जे 2 रुपये रुपीज 2 फायनल कॉल शेअर होल्डर लोकांकडून जे घेणं आहे त्याच्या अगेन्स्ट मध्ये कंपनीने त्यांना बोनस शेअर दिले. ठीक आहे. कंपनी डिसाइडेड टू बोनस इश्यू ऑफ रुपीज 2 पर शेअर टू बी अप्लाइड इन मेकिंग द शेअर फुल्ली पेड म्हणजे 2 रुपयाचे फायनल कॉल शेअर होल्डर लोकांकडून घ्यायचे बाकी होते तर त्या 2 रुपयाच्या अगेन्स्ट मध्ये
कंपनीने काय केलंय, त्यांना बोनस शेअर इश्यू करून दिलेले. मग किती बोनस शेअर इश्यू केले असतील, किती शेअर्स आहे, 10,000 शेअर्स आहे, 10,000 शेअर्स. सर्व शेअर होल्डर लोकांकडनं 8 रुपये वसूल झाले, म्हणजे 2 रुपये अजून यायचे बाकी आहे. मग 2 रुपयाचे फायनल कॉल यायचे बाकी आहे. त्या 2 रुपयाच्या अगेन्स्ट मध्ये, फायनल कॉलच्या अगेन्स्ट मध्ये कंपनीने बोनस शेअर देऊन दिले. मग 10,000 शेअर्स वरती 2 रुपये प्रमाणे कंपनीने 20,000 रुपये किमतीचे बोनस शेअर काय केले, त्यांना सँक्शन केले. मग याच्यामध्ये तुम्हाला 3 एंट्रीज करायच्या आहेत. पहिली एंट्री नेहमीप्रमाणे करा, बोनस शेअर सँक्शनची एंट्री करून घ्या. आधी काय करा की आपल्याकडे जो रिझर्व्ह आहे याचा यूज करून घ्या बोनस शेअर देण्यासाठी. मग पहिली एंट्री काय करणार, रिझर्व्ह फंड आहे ना, मग पहिली एंट्री ही पहिली एंट्री करा, रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट टू बोनस टू शेअर होल्डर अकाउंट ₹20,000. म्हणजे आपल्याकडे जो रिझर्व्ह आहे त्याचा यूज करून घ्या 20,000 रुपये बोनस शेअर देण्यासाठी. मग रिझर्व्ह अकाउंट डेबिट होऊन जाईल, रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट टू बोनस टू शेअर होल्डर अकाउंट 20,000 ही पहिली एंट्री करा. त्याच्यानंतर फायनल कॉल ड्यू ची एंट्री करा, म्हणजे शेअर होल्डर लोकांकडून आपल्याला फायनल कॉल मिळायचा बाकी, फायनल कॉल ड्यू. मग फायनल कॉल ड्यू ची एंट्री काय करणार, इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट्स, इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आणि बोनस शेअर इश्यू नंबर 3, बोनस शेअर होल्डर, बोनस टू शेअर होल्डर अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट्स. समजले, ते या पद्धतीने 3 एंट्रीज तुम्हाला करायची. पण पहिले रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट टू बोनस टू शेअर होल्डर अकाउंटची एंट्री करून घ्या. नंतर फायनल कॉल ड्यू ची एंट्री करा, इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल. आणि तिसरी एंट्री करा बोनस टू शेअर होल्डर अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट्स. ठीक आहे, नॅरेशन लिहायचंय आपण प्रत्येक एंट्री करताना, नॅरेशन कंपल्सरी लिहायचंय, लक्षात ठेवा. तिसरा प्रॉब्लेम लक्षात आला. आता याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम कसे विचारले जातील, जर या पद्धतीने लहान लहान प्रॉब्लेम्स असतील तर एकाच प्रॉब्लेम्स मध्ये तुम्हाला ए बी सी या पद्धतीने 3-4 लहान लहान प्रॉब्लेम विचारले जातील, त्याचा तुम्हाला एंट्रीज करायचा आहे. किंवा एखादा मोठा प्रॉब्लेम तुम्हाला विचारला जाईल. एक तर लहान लहान 3-4 प्रॉब्लेम विचारले जातील किंवा एक मोठा प्रॉब्लेम तुम्हाला विचारला जाईल. ते सगळे प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करायची व्यवस्थित.